सुनील पांचा स्वागत करतो माझ्या सेकंड ब्लॉगमध्ये. आज दिनांक आहे 13 एप्रिल 2024. आज आपल्याला भीम जयंतीच्या मिरवणुकीचा शो आहे. शो आपल्या एरियातच आहे. उद्या 14 एप्रिल आहे, पण त्यांची मिरवणूक आज एक दिवस आधीच आहे. तर चला भेटूया आपण लोकेशनला. ही आपली गाडी. चला निघूया लोकेशनसाठी. तर आता जस्ट मी गाडी लावली. माझ्यासोबत गाडीवरती कोण नव्हतं म्हणून शूट करायला काय मला भेटलं नाही. मीच गाडी चालवली आणि मी आता पोचलो लोकेशनला. पुऱ्या ग्रुपमध्ये 2 जण झाले. यांच्याशिवाय कोणाला काही पडलंच नाही वाटतं. हे आजची रथ आहे. भजीपावला ये भजीपाव आला बा पाठीमागे. मामाचा मित्र की मैत्रीण. कधी घरी गेले का एवढी मेहनत? हा बापाची जयंती हा. चौदा एप्रिल उद्या आहे, पण यांची मिरवणूक आज निघणार आहे 13 एप्रिल दिवशी. तर त्याचीच तयारी सुरू आहे. आणि खट्टावीट शेंबूरकर म्हणजे आपल्याला आजचा शो आहे, आपल्याला गाजवायचा आहे रे. आपण ऑलरेडी गाजवला आहे, आपल्याला अजून आजचा दिवस पण अजून गाजवायचा आहे. पिऊ जेवला? पिऊ काय रे? वडापाव खाणार तू? अरे काय ए भाई, काय वडापाव काय बोलतोय? काय काय बोलतोय बघ. चिडवा चिडवी चालू आहे इथं. पहिल्या गाडीचं आगमन झालंय. हे दुसरी गाडी कुठे आहे? आतापर्यंत एकच हातगाडी आली. दुसऱ्या हातगाडीचा पत्ता नाही अजून. रोटो पण लावायचा आहे. 6:30 वाजत आले. यांच्या पण रथचं काम सुरू आहे. सागर बनसोडे हा फोटो मध्ये. ह्याला बोलतात सागर बनसोडे. इथे एक फोटो आहे, तिकडे पण फोटो आहे. काय बोलतो हर्ष? तुला फेमस करतो ना. अरे वेड्या, तुला फेमस करतो ना. दोघं तर झाले तुम्ही लोक. बाकीचे का तू का इकडे बोलतोय? ए भाई असं नसतं. ए भाई कॅमेरामॅन काल सारखं गाडी आलेली नाही. 2 आहेत. आता मुलं यायला सुरुवात झाली. भेटूया थोड्या वेळानंतर. सामान पण लावायला घ्यायचे. एकच हातगाडी आली, दुसरी अजून हातगाडी आलीच नाही. पुढे यायला सुरुवात होते. दुसरी हातगाडी आली की मला लगेच आपण सामान लावायला घ्यायचं. तयारी चालू आहे. सामान टाकले. आपल्याला तिकडे एंडला जायचं आहे. तिकडे सेटअप लावायचा आहे, तिथून स्टार्ट करायचं आपल्याला.
काय बोलतो विशाल? काय बोलतो विशाल? काय बोलायचं याला विशाल? काय बोलतो विशाल? दुसरा ब्लॉगर कुठे आहे? दुसरा आला नाही अजून, येते. याचा तोंड हर्ष असा लाजतो तसं काय बघ ना, पोरी पण लाजत नाही एवढ्या, बघ ना. ब्लॉग मध्ये येतच नाही ना पहिल्यापासून. फॉलोअर दाखव ना. काय बोलतो विशाल? आता आला जॉबवरून. मला आता काय बोलायचं नाही पण का रे? टाकू नकोस कारण की मी खोटं बोलून आलोय जॉब वरती. चल, वाजवण्यासाठी सगळेच काय ना काय बोलतातच. काय करणार? पहिलं प्रेम. चला कट करा लास्टला कट कर. कशाला कट? कशाला? बाबा कीबोर्ड सोडून तबले वाजवत होता. डबल रुपये हा. सगळं करायला लागतं भाई, सगळं करायचं असतं. फक्त वाजवणंच इम्पॉर्टंट नाही, सगळं करावं लागतं. चला, भेटूया सेटअप. काय बोलतो बघ, हे काय बोललो बघ. चांगली गोष्ट. अशी माझ्या मस्त पकडलं. हाय गाईज. मी नाही बोललो आतापर्यंत. गाईज बस, तू नको बोलू. नाही बोलला मला बोलू. अशा प्रकारे सुनील पांचाल काम करत आहेत आपला रोटोला. आज तरी आणला का तुझा रोटो की काल सारखा तुझा रोटो? कुठे गेला डबडे? कुठे गेला? काल काय बोलला माहितीये का? बोलला माझा रोटो नाही आणलाय लोकांनी, दुसरा रोटो आणला. नंतर जाऊन म्हणजे तुझी बदनामी करतोय कट्टा बिटची. हे कट्टा बिटचे ओनर कट्टा बिटचे ओनर, हे कट्टा बिटचे ओनर संदीप राम, अक्षय दबडे. हो तुझे ब्लॉगिंग. हे कार्यकर्ता कट्टा बिट्सचे पाया, मेन पाया. हे कट्टा बिट्स म्हणजे आमच्या शेठच्या हाताला लागले तरी कामं करतात शेठ. म्हणजे किती मोलाची गोष्ट आहे. सुनील काय राहिलं? काय पाहिजे? अरे मी आर्टिस्टर लावले तर हर्षला आर्टिस्टर नाही, परत गोडाऊनला जायला गेला. अरे यार. किती वाजता चालू करायचं आहे का आयडिया? 7चा टाइम दिलेला. बघू आता कधी. नाश्ता बिष्टा आणणार आहेत काय? शेठला विचारा. नाश्ता बिष्टा काय आणणार शेठ तुम्ही? सगळ्या मुलांना येऊ दे. चालेल. कट्टा बिट्स मध्ये कधी नाश्त्याची कमी होत नाही. आम्ही तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये दाखवू. आज नाश्ता येणार म्हणजे तुमच्या समोर आम्ही नाश्ता. चार नवाब के साथ अक्षय दबडे. अच्छा ठीक है. बघा या दोन राक्षसांना लुटलंय, या बिचाराला लुटलंय, चांगलंच लुटलंय याला. अरे लुटले रे, त्या पाणीपुरी वाल्याला लुटले. 15 रुपयामध्ये 12 पुऱ्या खाल्ल्या त्या लोकांनी. कुछ तरीका है भीक मांगने का? घाटल्यातले प्रमुख पाहुणे आले. पाहुणे डायरेक्ट मोन्या, कार्तिक, ओम्या आणि हा मन्या. कॉन्सर्ट किंग आज एक तरी कॉन्सर्ट फोडणार. काटल्या देऊन फक्त विचारायचं भाई कॉन्सर्ट किंग कोण, डायरेक्ट आयडी दाखवणार. हे भाई एक्स्ट्रा कॉन्सर्ट ठेवा, आपण एक्स्ट्रा युनिट ठेवतो. आपण एक्स्ट्रा कॉन्सर्ट ठेवूया. ए मामा प्रत्येक, ए मामा आपल्या बँजो 4 नंबर बँजो पार्टी थ्रू काय असतो, एक्स्ट्रा युनिट ठेवतो ना आपण. नाही आज एक्स्ट्रा कॉन्सर्ट किंग आहे ना मन्या. अरे हाच ना यार. हाय कर, हाय कर, हाय कर. हाय मन्या. मन्या कोणाशी बोलतोय मन्या? लडकी का चक्कर, लडकी का चक्कर. हा हसतो. हे पण हा पोलीस कधी बनणार आहे? अरे लागला ना भाई. ती नवीन बिल्डिंग झाली माहितीये का? कुठली? ती इथली रे. बाबा इथली नवीन बिल्डिंग कोणती? कुठली ती? मेट्रोपॉलिस काहीतरी, माज ग्रुपची बिल्डिंग आहे त्या. आपल्या
सिक्युरिटीसाठी आलाय आपल्याला. पोलीसवरून डायरेक्ट सिक्युरिटी. गजब बेइज्जती है. सेट आजचा सेटअप माझा सुरू करायचे आता वाजवायला. तिकडे कोणतरी ऑफ झाले पुढे, त्यामुळे बँजो बंद करायला सांगितलंय. भेटूया आता 15 ते 20 मिनिटानंतर. त्यांनी 15 मिनिटं थांबायला सांगितले पार्टीवाल्यांनी. बघूया आता ती ॲम्ब्युलन्स गेल्यानंतर आपल्याला वाजवायचे. चला भेटूया नंतर. ॲम्ब्युलन्स आली आता, बॉडी जाईल तर चालू करायचं आपल्याला. काल पण हेच झालं, काल पण वाजवता तिकडे कोणतरी ऑफ झालं होतं, मग मध्येच ॲम्ब्युलन्स आली, बंद केला, मग नंतर पुढे जाऊन परत चालू केलं. चला भेटूया नंतर.
चालू आहे. तर बँजो बंद केला भीमवंदनासाठी. अरे झेंडा आटा ना विचारू तो. मला पण मोन्या भडकलाय काय? जय भीम जय भीम जय शिवराय. जय भीम जय शिवराय. हक्के हक्के. गाडीला बांधून देऊ. गाडीला माझ्या बाण कोण पकडणार नाही. आता भीमवंदना चालू आहे. भीमवंदनानंतर आपल्याला परत वाजवायला सुरुवात करायची. चल आपण जाऊया इकडे. झेंडा तर देऊ दे. कुठे कोणाचा झेंडा होता? अरे चल घेऊन. हे थांब जाऊ दे. साहेब तुझा भाव आहे. काय बोलणार कपिल खंडाकडे? आज तुम्ही रजेवर आहात. खूप जोरदार तयारी चालू आहे. 3 दिवस रजेवर आहात तुम्ही. चिमे आज आंघोळ गेली का? आणि आताच मिरवणूक संपली आहे. वाजवता वाजवता मध्येच गायब झालाय कुठं. ते बिचारा होम्यावरती प्रेशर टाकलाय. पोरा दाखव ना. मेहनत करतोय तो. अशोक किती टीप धापली मग? काय कडं बोलतो? कॅमेरा पुस. कोणाला कीबोर्डची पडलीच नाही रे. कोणाला कॅशीची पडलीच नाही बोललो. हे बघा कॅशो लपवलाय. कॅशो लपवलाय. कॅशो लपवलाय भावानी. आपल्या भावानी वंचन म्हणतो ना बाकी आशीला. काय बोलतो कालू बाकी? वन साइड म्हणजे एक बघायला गेलता बिचारा. हागायला गेलेलो पण तिकडनं मग परत पिऊन आलो. बोललो ताकद पाहिजे का नाही? ताकद पाहिजे की नाही म्हणलं. ओ ब्लॉगर नाही आपले सामान करायला. आत्ताच आमची मिरवणूक संपली आहे. आत्ताच आमची आता उद्या भेटू. उद्या आतापासून खरं उलटी घेऊन. हा आता खरं. आता ठरवलं मी. कपिल आलेला आमच्या इथं 500 रुपये घ्यायला आहे. जाऊ 500 घेऊन गेला. त्याला गाली देत होती. चलताय. आत्ताच मिरवणूक संपली आहे. आता तर मी सामान काढायला घेतो. आपल्या कालीने आज लय मेहनत केली आहे. बघू शकता मामाने एवढा मोठा टिक्का लावून आलाय. त्याला बघू आज गोडाऊन मध्ये काय मस्ती होते. गोडन मध्ये गोडाऊन मध्ये मजा येणार. बाकी काय नाही. त्याला भेटू गोडाऊन मध्ये सामान ठेवलं. बॅकअप. पॅकअप. चला भेटू आता गोडाऊन मध्ये. बाबू मी काय बोलतो? बोल ना. भाई तुला काय मला करू आहे. तुला राग बिकता नाही आला ना? होता असं भाऊ नाही रे. कारण कसं का मला स्वतःला लाज वाटायची असं म्हणजे 10 पब्लिक सोबत गाड्या. तर मग आता सोबतीला हा आहे म्हणजे काय एवढं काय वाटणार नाही. मग भाई खरंच मी पहिला ब्लॉग बघितला त्यामध्ये असतं की बाय पॉवर. माझे मामा पॉवर बाय पॉवर. मी कमेंट पण केली मस्त डार्लिंग. आणि मना हसतो तिकडे. म्हण्या. उद्या पण लोक असणार. कोणी बाहेरच्या ग्रुपवाले नाहीत. सगळे आपले भावच आहेत. भाऊ बंधूच आहेत. पराया कोई नाही. सब एक फॅमिली वाले येतात. चिकायला कोण जाते? आमच्या एरियातली जयंती बघा.
चिकेला मारणार भेंडी मी तुला लय चिकेची आठवण यायला लागली यार. चकुला तुला कुठे गेलाय चिके घरी पार्लेजी वर्ध्यात जाणार आहे. वरलीला हो चिक्या काय वरलीला वाजवायला वडले विष्णू बोलायला वाटतं शिक्या वाजवायला आली. तर आजचा शो अशा प्रकारे संपलेला आहे आणि मी ते जेविंग तिथे लावला आहे ब्लू आर्मी और ब्लू कलर आज ब्लू आर्मी और ब्लू कलर का मानाचा जय भीम जय शिवराय जय शिवराय जय भीम आपण सगळं हे वाला पण ये कुछ ज्यादा नहीं हो गया ये कुछ ज्यादा नहीं हो गया नहीं ये कुछ ज्यादा नहीं हो गया मतलब कुछ भी भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी तर अशा प्रकारे आजचा आमचा शो संपलाय आज सामान वगैरे ठेवून झालंय सगळं आणि उद्याचा शो आमचा 14 एप्रिलचा नेरूळला आहे. उद्या आम्हाला नेरूळ गाजवायचं बघू शकता एवढे आमचे फॅन फॉलोईंग आहे आज. काय स्विमिंग पाहिजे फोटो आमचा शो संपलाय. आता आमच्या एरियामध्ये 5 नंबर बिल्डिंग मध्ये एक प्रितेश दादा राहतो त्यांचा पण ग्रुप आहे विघ्नार्था म्युझिकल ग्रुप. त्यांचा तिकडे प्रोग्राम आहे. आता तिकडे आम्हाला तो वाजवायला प्रोग्राम तेच थोडं 19-20 कुसुमग्राम ते झाल्यावर क्रिकेट खेळायचं आहे तिथे या. बाबूचा प्रोग्राम बोलला आणि हा मेन गोष्ट म्हणजे आज आम्हाला नाईट मॅच पण खेळायची आहे आमच्या बिल्डिंगच्या खाली. बोल ना बोल. आमचा शो संपलाय आम्हाला विघ्नार्थावाल्याने इन्व्हाइट केलंय वाजवायला. आता आम्ही तिकडे जातोय वाजवायला 10-15 मिनिटं तिकडे वाजवून मग आम्ही ब्लॉगचा एंड करतोय तिकडे. कसा वाटलं तुम्हाला आमच्या इथं वाजवून? कसा वाटलं विचारतो. आम्ही इकडे वाजवत होतो ते पोलीस काका आले म्हणून बँजो बंद केला. आमचा शो कधी संपला आम्ही इथं वाजवायला आलतो आम्हाला इन्व्हाइट केलं होतं. तर चला आजचा ब्लॉग संपला इकडेच. तर मित्रांनो आता वाजलेत रात्रीचे 1:30. आमचा शो ॲक्च्युली 10:30-11 वाजता संपला होता. पण त्याच्यानंतर मस्ती वगैरे करत 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 11 आम्हाला तिथेच वाजले. आणि आमच्याच एरियामधला एक ग्रुप आहे विघ्नार्था म्युझिकल ग्रुप. त्यांचा पण एरियामध्ये फंक्शन चालू होता तर त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं होतं वाजवायला. तर आम्ही 4-5 पोरं त्यांच्या इथं गेलेलो वाजवायला. तर ते वाजवता कधी 1 ते 1:30 वाजले आम्हाला स्वतःला नाही समजलं आणि मी ब्लॉग पण एंड केला नाही. आम्ही गोडाऊनमध्ये सामान आमचा शो संपला आम्ही गोडाऊनमध्ये सामान ठेवलं आणि तसंच डायरेक्ट त्यांच्या इथे गेलो आम्ही वाजवायला. आणि त्यांच्या इथे वाजवून आम्ही आत्ता तिकडे पोलीस काका आले आणि त्यांच्यामुळे आम्ही बँजो बंद केला. आणि त्याच्यामुळे आता मी ब्लॉग एंड करतोय. जसं फर्स्ट ब्लॉगला प्रेम दिले तसं सेकंड ब्लॉगला पण प्रेम द्या.
आज आपला भीम जयंती मिरवणुकीचा शो होता. सेम उद्या 14 तारखेला आपला नेरूळला शो आहे. तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगला. काही चुकलं असेल तर माफी असावी. चला, गुड बाय. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.